पहिला चेंडू कुडासाठी. ओहो अप्रतिम चेंडू बॅक हॉलला टाकला गेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला आहे. पुन्हा एकदा मन्नू. लोकल टॅलेंट वर्सेस व्यावसायिक गट कुडासाठी. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 22 लागू होताना. हा नियम क्रमांक पहिल्यांदा 25 होता, परंतु ह्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता हा नियम क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय नियमानुसार. पुन्हा एकदा मन्नू टाकला चेंडू कुडासाठी. टपली दिलेली आहे. रनआउटची संधी, परंतु उंची कमी, उंची जास्त, लांबी कमी घेतला आणि आता मात्र स्ट्राईक लागलेला आहे. डोरा, डेंजर डोरा स्ट्राईकला आहे. ओहो चांगला फटका होता, परंतु चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. फरहान याने मात्र जबरदस्त चेंडू गॅदर केलेला आहे. मिड विकेटला चेंडू गेला होता. धावसंख्या झाले 2 धावा. आता मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. म्हणून मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. जबरदस्त बॉलिंग करताना छोटा पॅकेट बडा धमाका. मी आधीच सांगितलेलं छोटा तीर वारकर गंभीर. आणि पुन्हा एकदा मन्नू पुढे म्हणून टाकला चेंडू. टपली दिलेली आहे. धावसंख्या झाले 3 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 22 1+1. नक्कीच पंचांचे सुद्धा रेकॉर्ड आहेत. जाऊया आपण पंचांकडे. मोहीन सर, कैते चेंडू, अविनाश सर यांचे सुद्धा इथे जे मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत. अविनाश सर, कैते चेंडू ICCच्या माध्यमातून बेस्ट थांपर ऑफ द इयर हा जो पुरस्कार मिळाला होता. सायमन टफेल नाव आहे, परंतु त्यांना 1999, 2003, 2007 मध्ये त्यांना पंचगिरी करता आली नव्हती, कारण ऑस्ट्रेलियन संघ 3 वेळा फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. परंतु 2 एप्रिल 2011 भारत विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली. धावसंख्या झाले 6. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेत 6. भरत हे बाजू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झालेली आहे 6 धावा. मेलविन सर, कैते चेंडू शाला सारं काही शिकवते. लघु कोण, काटकोण, चौकोन, पण आपलं कोण, बरोबर, आपलं कोण मात्र कोण शिकवत नाही. मित्रांनो, जाऊया मैदानाकडे. हो चांगला मारला फटका, परंतु रनआउटची संधी रिमोट घेतलेल्या बॉलने. जर वेल बरोबर नसलं कुडा तर झाडाला चाललेल्या माणसाला सुद्धा कुत्रा चावतो, असा मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट म्हणावी लागेल. नक्कीच नाखुश असेल बॅटर. आता मात्र बॅटिंगसाठी गेलेला आहे. मतंग सारंग. नक्कीच मतंग सारंगची सुद्धा नक्कीच सिद्धी पॅकरला सुद्धा चांगली कामगिरी मतंग सारंगने केलेली. तोच मतंग सारंग मैदानामध्ये विराजमान झालेला आहे. स्ट्राईकला एक कुडा, हुकमाचा एक अजून मैदानामध्ये विराजमान. पॅन प्रमोद. ओहो काय चेंडू टाकला गेला. फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला आहे. पुन्हा एकदा कुडा. ओहो पुन्हा एकदा, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जातो. 1 धाव्यासाठी कुडाला मात्र जखडून ठेवलेलं आहे, परंतु कुडाला तुम्ही जास्त वेळ जखडून ठेवू शकत नाही. आणि ती साई सध्याची जी टुर्नामेंट झाली तिथे सुद्धा 2 मॅचमध्ये कुडा काय चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु जी फायनलची मॅच होती अप्रतिम बॅटिंग त्या फायनलच्या मॅचमध्ये त्यांनी केली होती. काहीतरी नक्कीच वेगळं त्याला करावं लागेल. आपल्याला नावाला साजिशी अशी खेळी करावी लागेल. टपली दिलेली होती, परंतु चांगला चेंडू गॅदर केलाय आहे. आणि कोणताही नवस, अविनाश सर कैते चेंडू, कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप असतो आपला. जाऊया मैदानाकडे. आता मात्र स्ट्राईकला आहे मतंग सारंग. ओहो दिशाहीन गोलंदाजी. अवांतर असे स्वर चेंडू. धावसंख्या झाले 9 धावा. आतापर्यंत फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा पॅन, पुन्हा एकदा व्हाईट. लगातार 2 स्वर चेंडू पॅनने टाकलेले आहेत. चांगली बॉलिंग पॅनने आतापर्यंत केली होती. ओहो पुन्हा एकदा. आता मला कमबॅक, रनआउटची संधी. काय घडलंय, काय बिघडलंय. नक्कीच एक विकेट महत्वाचे मित्रांनो. मतंग शेवटचा चेंडू पॅन
स्ट्राईकला कुडा धावसंख्या झाले 11 धावा फलकावर लगावले गेलेत. नक्कीच चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. ओहो फुलटॉस चेंडू, फुलटॉस लॉलीपॉप चेंडू. पंचाने व्हाईट 1+1 रसगुल्ला टाकला गेला होता, परंतु आमच्या मुलांना अविनाश सर गुलाबजाम खायची सवय आहे. पुन्हा एकदा पॅन स्ट्राईकला कुडा धावसंख्या झाले 13 धावा. ओहो ऑन द राईट शॉट 1 धावे समाधान. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाली 14. जीत पक्की हो तो कायर भी लड़ते, जीत पक्की हो तो कायर भी लड़ते, बहादूर तो ओ होते हार पक्की होने के बाद भी मैदान नाही छोडते. ते मात्र दाखवून देताना लोकल टॅलेंट खेळाडू आता मात्र बॉलिंग साठी आलेले आहे. लिगोरी ओल्ड इज गोल्ड, जुना ते सोनं, राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला बॅटर कुडा टू लिगोरी असा हा रंगणारा सामना. पुन्हा एकदा लिगोरी संघाचे 3रं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकला हुकमाचा एक अजून मैदानामध्ये विराजमान. फक्त दिशा दिली. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच कुडा तर नाखुश असेल, कारण की ह्या चेंडूवर जर टपली त्याने दिली असती तर नक्कीच 4 धावा आल्या असत्या. जशी शुभम लोखंडेने बॅटिंग केली होती. जे 2 टॅप पाहायला भेटले. आता मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. नक्कीच धावा बनवायच्या होत्या. मतल सारंग नक्कीच नाराज असेल. हॅलो हॅलो रिव्ह्यू घेतलेला आहे. कोणी जायचं नाही मध्ये, फक्त पंच जातील. पंच खेळाडूने कोणी जायचं नाही. फक्त अंपायर जे आमचे 2 आहेत त्यांनी फक्त जायचं आहे. आणि हे काय घडलं मित्रांनो बघा, पकडापकडीचा खेळ. ह्याला खो देऊ की त्याला खो देऊ. आणि नक्कीच कुडा का स्ट्राईकवर राहिला. दिवेश कुडा स्ट्राईकवर का राहिला मॅन ऑफ द मॅच साठी. बरोबर ना, भरपूर खेळाडू आहेत मित्रांनो मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा रनआउट करणारे खेळाडू सुद्धा आपण पाहिले गेले सातत्याने. चर्चा कुडाच्या पण करूया. तो स्ट्राईकला का राहिला मतंग. पण मतंग तुला वाटतं बॉलिंग चांगली करावी लागेल, कारण का तो सामनावीरचा तो जर्सी आहे. हॅलो आपल्या महाराजांनी भरपूर किल्ले बांधले. मोहीन सर आपल्या महाराजांनी भरपूर किल्ले बांधले, पण एकावरही आपलं नाव कोरलं नाही. परंतु आताचे मंत्री संडा सर सुद्धा आपलं नाव कोरतात. तशी अवस्था कुडाची झालेली आहे. जाऊया मैदान. लिगोरी लिगोरी ओ बाणी ठीक नाही, सीधा करना मैंने. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी रिव्ह्यू सांगायचा, निर्णय सांगायचा आहे. आणि पंचाने मात्र आउट दिलेला आहे. मतंग सारंगला मात्र परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. परंतु आता मात्र आलेला दिवेश, चांगला भरणा असलेला संघ आहे. आता मात्र सक्सेस रिव्ह्यू झालेला आहे, म्हणून परत तुम्ही घेऊ शकता रिव्ह्यू. जर सक्सेस झाला तर रिव्ह्यू बाकी आहे. लिगोरी स्ट्राईकला कुडा, दिशा फक्त द्यायच्या. हो काय लिगोरीने बॉल टाकला मित्रांनो बघा. लगान पिक्चर आपण पाहिला की नाही. कचरा काय तो बॉलिंग टाकत होता, तशी बॉलिंग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटली लिगोरीकडून. हो दिशा दिलेली आहे, टपली दिलेली आहे. 1 धावेची स्ट्राईकला आलेला आहे दिवेश. दिवेशची सुद्धा चर्चा होते मित्रांनो. जी टुर्नामेंट झाली, 3 चेंडू झाले. 3 चेंडू झालेत. दापोली तालुक्यामध्ये ती मॅच झाली होती मित्रांनो. दर्यासागरची म्हणजे शिवशक्तीची टुर्नामेंट होती पावसाळ्यामध्ये, बरोबर दिवेश. आणि दिवेश आणि कुडा जेव्हा आले होते तेव्हा मात्र फायनलमध्ये त्यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचवलं होतं. नंतर मात्र ते SSSC टुर्नामेंट खेळायला गेले. तिथे सुद्धा विजेता संघ यावर्षीचा तो घोषित झाला. पुढे मारला प्रयत्न. हो टपली दिलेली आहे दिवेशने. का माझ्या नावाची सातत्याने चर्चा होते, त्याचं मात्र प्रक्षेपण करताना. चांगला बॅटर आहे खरोखर. कमी वयामध्ये
चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू पुढे जसा गेला, जसा बिबट्या धावत जातो तसा वेगाने तो पुढे गेला आणि तो शॉट मारला. आता बनवलेला शॉट, धावावं लागेल कुडाला, परंतु दिवेशने काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली मित्रांनो. आता मात्र स्ट्राईक लागला कुडा. धावसंख्या झाले 22 धावा झालेत. 22. टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. धावसंख्या झाले 22 डबल फिगर मध्ये. हो 8 टाइम केला शॉट, परंतु दिवेश मात्र ठरला धावा खेळाडू. धावसंख्या झाले 23. धावा बनवायचे 24. एक उदाहरण देतो, एक मंगलसूत्राचं उदाहरण देतो. मोमीन सर एक उदाहरण देतो. मंगलसूत्र म्हणजे लग्न झाल्यावर बायको म्हणजे पुरुष लग्न झाल्यावर पुरुष बायकोच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र घालतो, तेव्हापासून मंगल मात्र पुरुषांच्या मागे लागतो आणि सूत्र मात्र बायकोच्या हातामध्ये असतात. हे मंगलसूत्र उदाहरण आहे. जाऊया मैदानाकडे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट होते मित्रांनो. मॉनिटर ऑपरेटर आहे सतीश गोसावी, कॅमेरेमॅन प्रतीक हडकर, दीपेश कदम आणि तेजस लोखंडे आणि गुणलेखक आहेत अस्मित भद्रिके. मेन पंच आहेत आमचे गणेश चव्हाण कल्याणहून आलेले आहेत आणि मेन पंच आहेत इस्माईल उर्फ लालू, एक मोठा खेळाडू आता मात्र पंचाची भूमिका करतोय. आणि लेख पंच आहेत गणेश चव्हाण मॅन फॉर कल्याण. डीजे ऑपरेटर आहेत रॉन डीजे साऊंड रॉन डीजे साऊंड हिल्टन डीजे हिल्टन नाम आहे हिल्टन. जाऊया सामन्याकडे मित्रांनो. नक्कीच याच्यानंतर होणार सामना आहे पटेल 11 वर्सेस SM 11. पटेल 11 आणि SM 11 यांनी सुद्धा मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यायचा आहे. जाऊया ह्या सामन्यानंतर एक नक्कीच तुम्हाला सांगेन मित्रांनो, मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत या ओव्हर नंतर मी आपण नक्कीच सांगणार आहे. शास्त्र आधारे शास्त्र शुभन काय मोवींसाठी ते बोलणार नाही मी. मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत भरपूर आपल्याकडे अभ्यास आहे. आईलेबीचा जन्म कुठे झाला ते सुद्धा नक्कीच तुम्हाला सांगेन मी. भरपूर आहे परंतु पूर्ण दिवसभर वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील. स्ट्राईकला आलेला बॅटर पॅन कार्ड, स्ट्राईकला पॅन कार्ड आहे, नॉन स्ट्राईकला यश ATM कार्ड. बॉलिंग साठी मतंग सारंग. संघाचा पहिला षटक, पहिला चेंडू अकूट टप्प्याचा बॉल. मी आधीच सांगितलं अष्टपैलू असा खेळाडू सिद्धी पॅकरच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला भेटली. आता मात्र फुलटॉ चेंडू होता, दिशा फक्त दिलेली आहे. 1 धावेवर धावसंख्या झाले 1. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला आहे यश. टाकला चेंडू, आता मात्र दिशा आणि गोलंदाजी. यशने मात्र बघा किती वेळ वाट पाहिली चेंडूची. स्वर चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. धावसंख्या झाले 2. पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, परतावा लागेल. गोल्डन डकचा मात्र शिकार झालेला आहे. यश 0वर बाद झालेला आहे. OUT आउट. गोल्डन डक म्हणजे भोपलाही फोडलेला नाही. आणि आता मात्र आलं फरान. नक्कीच फरानने सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे टुर्नामेंटसाठी मित्रांनो. सकाळपासून ते फरान मेहनत घेताना इथे पाहायला भेटते. आणि धावसंख्या झाले 3 धावा फलकावर लगावर गेलेत. पुन्हा एकदा मतंग सारंग. हो काय बॉल टाकला, गिरकी घेतली आणि फलंदाजी सुद्धा फिरकी घेतलेली आहे. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावा झालेल्या आहेत 3 धावा. ओहो चेंडू टाकलाय, रनआउटची संधी, परंतु पुन्हा एकदा बीट फरान. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 3 धावा. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3. आणि मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत. शास्त्राधारे मित्रांनो, मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत कारण का प्रभू रामाला शूर्पणखेने प्रपोज केलं होतं. कुडा प्रभू रामाला शूर्पणखेने प्रपोज केलं होतं तेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं. ती भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे, म्हणून मुली मुलांना प्रपोज करत नाहीत. आणि आईलेबीचा जन्म कुठे झाला. आईलेबीचा जन्म चीनमध्ये झाला. ना गॅरंटी ना वॉरंटी. चले तो चांद तक ना चले तो शाम तक. धावसंख्या झाले
3 धावा. जाऊया मैदानाकडे. टाकला चेंडू. हो काय गिरकी घेतली, भरपूर वेळ वाट पाहिली. 1 धाव्यावर समाधान. बघूया किती धावा निघती. रनआउटची संधी, पण तो चांगला रिव्हर्स घ्या. टाकलेला धावसंख्या झाले 4 धावा. बॉलिंगसाठी आलेला बॉलर नेम अरुण यादव. अरुण यादव सर, मैं आपसे माफी मांगना चाहूंगा. आप झुक जो झुकते उनमें जान होती है, आकड़ना तो मुर्दों की पहचान होती है. हो काय चेंडू टाकतोय, जबरदस्त बॉलिंग. नक्कीच अरुण यादव यांच्याकडून पाहायला भेटते मित्रांनो. पुन्हा एकदा फरान शफल झाला, टपली दिलेली आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला 1 धावेसाठी. जाऊया पंचांच्या रेकॉर्डकडे सुद्धा नक्की जाऊया. पाकिस्तानचे पंच होते अलिमदार. 2003चा जेव्हा तो वर्ल्ड कप चालू होता. धावसंख्या झाले 5 धावा. या बॉल नंतर नक्कीच आपण अलिमदारकडे जाऊया. आपण आता मात्र आपण मैदानाकडे जायचं आहे. बॉक्स अंडरमच्या युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट 156 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. स्ट्राईकला आलेला आहे पॅन. बॉलिंगसाठी आधार, बॅटिंग पॅन. फक्त दिशा दिल्या स्क्वेअर लेगला 1 धावेसाठी. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल. तेवढाच ताकदीचा संघ. धावसंख्या झाले 7 धावा. आणि एम एस धोनीचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे मित्रांनो, कारण का धावा झाल्या 7. स्ट्राईकला फरान. बॉलिंग अप्रतिम बॉलिंग अरुण आपल्या संघासाठी करतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी मतंग सारंग आणि अरुणने केलेली आहे. 7 धावा झालेल्या आहेत. आणि प्रियकर आणि प्रियसीचं असं बोलणं चालू असते, संभाषण चालू असते. प्रियकर म्हणतो कुडा, प्रियकर प्रियसीला म्हणतो तुझ्या घरातल्याने आपल्या लग्नाला एवढा लवकर होकार कसं काय दिलं. प्रियसी म्हणते घरातल्याने मला विचारलं पोरग काय करताय, मी म्हटलं पोटात लाता मारताय. हो आता मात्र परतावा लागेल. आणि फलंदाज मात्र बाद झालेला आहे. आणि आता फक्त औपचारिकता उरलेली आहे. संकटमोचक म्हणून मात्र कोणाला तरी यावं लागेल. बघू संकटमोचक म्हणून आलेला आहे संकेत फ्रँकली. फँकी. हो आता मात्र फँकी बीट झालेला आहे. किपरने सुद्धा त्याला खेळायची संधी दिलेली आहे, संधी निर्माण केली. काय बॉलिंग करतो. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. पराग उर्फ मामा, म्हणजे गाव आहे मामाचं, कोण नाही कामाचं, अशी अवस्था मात्र झाली संघाची. कारण बॉलिंगसाठी आहे पराग उर्फ मामा. हो काय चेंडू. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आहे बॅटर लिगोरी. हो काय शॉट मारला चकवत मतंग सारंगला, परंतु जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच अप्रतिम अशी खेळी केलेली आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. जो उपविजय संघ झालेला आहे त्यांनी मात्र यायचं आहे व्यासपीठावर. पटेल 11 आणि SM 11